तर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होण्याकरता राज्यभरातून आलेल्या मराठा आंदोलकांची आज मुक्कामाची पहिली रात्र आहे। दिवसभर कोसळलेल्या पावसात भिजलेल्या प्रसंगी उपाशी राहिलेल्या आंदोलकांना आता भुकेची जाणीव होणं अगदी स्वाभाविक आहे। पण आझाद मैदान आणि सीएसएमटीच्या परिसरात फेरीवाल्यांची दुकानच बंद केल्यानं आंदोलकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था होऊ शकली नाही। त्यामुळे सीएसएमटी स्थानकावर अनेक जण केळी खाऊन रात्र काढताना दिसतात। या आंदोलकांनी प्लॅटफॉर्मवरच आसरा घेतलाय। याच संदर्भातला अभिषेक मुठाळचा रिपोर्ट पाहूया। मराठा आंदोलकांची ही आज मुंबईमध्ये पहिली रात्र आहे आणि एकूणच मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक हे आपल्याला मुंबईमध्ये पाहायला मिळतात। आणि अशातच मी सध्याला मुंबईतल्या प्लॅटफॉर्मवर आहे, जिथं आपण सध्या बघू शकतो आहे की अनेक हे जे मराठा आंदोलक आहेत ते सध्याला आपलं आयुष्य किंवा जीवन म्हणता येईल की ते सध्या केळीवर खाऊन जगताना दिसत आहेत। एकूण प्रामुख्यानं पाहायचं तर मोठ्या प्रमाणात इथे आपल्याला व्यवस्था जी आहे ती खाण्यापिण्याची अनेक ठिकाणी पाहायला मिळालेली होती, मात्र यांची सोय झाली नाही आणि त्यामुळेच कुठेतरी गैरसोय झाल्यामुळे केळींवर सध्याला यांना भागवावं लागतं। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। काय झालं, काय केळीवर का बरं? आमचं जेवण तिकडं एक 10 किलोमीटर पार्किंग आहे सर, शिवडीला। त्या पार्किंग मध्ये आमचं गॅस तांदूळ सगळं तिथंच आहे आणि काय केलं, इथं जेवण भेटत नाही। इथं सामोस वडापाव काय सुद्धा ठेवलेलं नाही, हॉटेल बंद, नगरपालिका पाणी सुद्धा दिलं नाही आम्हाला। इतकी ही सरकारची निर्दयी अवस्था जनतेला करते सांगा बरं। आम्हाला केळी खाय हो का, ही केळी सुद्धा कच्ची, जसं देवेंद्र फडणवीस लुबा हे केलं फसवलं तसं या केळीवाल्या सुद्धा आम्हाला फसवलंय बघा। काय तुमचं जेवण झालं का? जेवण नाही झालं, नाही झालं का? खायला काय भेटलं नाही। दिवसभर पाऊस चालू होता, या पावसामध्ये गाड्या आमच्या दूर आहेत एक 10 किलोमीटर लांब, त्याच्यामुळे आम्हाला काही आमचं घरून जे आम्ही 1 महिन्याभराचं राशन पाणी आणले, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही ओबीसीतून तोपर्यंत आमचा हा लढा चालूच राहणार। जोपर्यंत पाटील आरक्षण चालू राहील तोपर्यंत आम्ही पाटलाच्या सोबतच आहेत। हे पाऊस पडल्यामुळे आम्हाला काय आमचं आणता आलं नाही, शिजून खाता आलं नाही, त्याच्यामुळे आमची गैरसोय झाली। या सगळे दुकानं वगैरे मार्केट बंद ठेवले, त्याच्यामुळे आम्हाला खायला काय भेटलं नाही। तर आपण इथे सध्याला बघू शकतोय की अनेक जे मराठा आंदोलक आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळतात। आपण बाजूलाच बघू शकतो आहे की बाजूलाच लोकल आहे आणि लोकलच्याच बाजूला हे सगळे आपला सध्याला विसावा घेत असल्याचं दिसतंय। कॅमेरामॅन विजय देसाईचा अभिषेक मुठाळ, एबीपी माझा, मुंबई। तर मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईतल्या आंदोलनात सहभागी होऊन नवी मुंबई